नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. वारीच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर आहेत. महाराज, स्वागत IBN लोकमतमध्ये. बाबांच्या वाणींनी, महाराजांच्या वाणींनी आपण अनेक जण तृप्त झालेलो आहोत. मग ती कीर्तनातली असेल, प्रवचनातून असेल, भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगितली गेलेली असेल, तुकारामांच्या ओव्यातली असेल, ज्ञानोबारायांच्या विराण्यांमधली असेल, हे सगळंच आपण ऐकलेलं आहे. त्यामुळं जितकं आपण ऐकत जाऊ तितके अमृतानुभव आपल्याला अधिक येत जातात. असेच अनुभव आज आपल्याला महाराजांकडनं घ्यायचे आहेत. महाराज, सुरुवातच मला ही करायची आहे. वारीची परंपरा तर आपण जाणून घेऊया, पण मुळात सातारकर घर हे जवळपास 150 वर्ष या परंपरेमध्ये आहे. या परंपरेने आपण सुरुवात करू आणि मग वारीकडे जाऊ. नमस्कार राजेंद्र, आपल्यालाही नमस्कार आणि जो श्रोत समुदाय आहे IBNचा प्रेम करणारा त्यांनाही नमस्कार. आपण मला सुचवणार ते बोलणार. कोणचंही पाठ केलेलं नसतं, पण त्यावेळेला मी नकरी त्याची कथा, परी तोच होय मुखी वक्ता, ऐसेनी बलात्कारे बोलविता काय म्या करावे. हे जर नाथ महाराज म्हणतात तर मी काय बोलणार. खरं, प्रभू क्षणक्षणाला जे सुचवत असतो, योग्य वेळेला योग्य ते सुचणं, हेच प्रभूच्या अस्तित्वाची जाणीव आहे. सातारकर परंपरा 150 वर्षाची आहे, पण ती कर्तृत्वावर उभी नाही, प्रेमावर उभी आहे. मी नकरी त्याची कथा म्हटल्यानंतर कर्तृत्व संपलं, कर्तृत्व संपलं, नेतृत्व संपलं, फक्त सेवाभाव राहिला. म्हणून प्रवचन ऐकताना जो प्रवचन करतोय तो कोणीतरी श्रेष्ठ आहे, ऐकणारा कमी आहे असं नव्हे. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते निवीण. कितीही वक्ता चांगला असू दे, पण श्रोता जर चांगला नसेल तर ते प्रवचन चांगलं होणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सारखा एवढा द्रष्टा पुरुष, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, पण सद्गुरूशी बोलताना म्हणतात, तुम्ही बोलविली आम्ही बोलेन, बोली अरूपाचे रूप जावीन, अतिंद्रिया करवी भोगवीन इंद्रियासी. काय सामर्थ्य! अतिंद्रियाचा भोग इंद्रियांना करून देईन. म्हणून ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य ती पिका, अर्जुनाला की चित्कळा उजळलेल्या श्रीकृष्ण. या ज्ञानोबारायांचा, तुकोबारायाचा, नाथ नामदेवराय आदी संतांचा आशीर्वाद लाभलेली सातारकर परंपरा 150 वर्षापासून भक्ती परंपरा घरामध्ये आहे. महाराजांची आई कृष्णाबाई ही 108 वर्षापर्यंत जगली आणि वयाच्या 100 पर्यंत जरंडेश्वर मारुतीरायाची अधूनमधून पंढरीची वारी केली. भगवत भक्त होती ती. दर शनिवारी सातारून निघावं, माहुलीला जावं, कृष्णाबाईचं स्नान करावं, तो तांब्या भरून घ्यावा आणि जरंडेश्वर मारुतीरायाला घालावा आणि मग बसावा. तो डोंगर इतका अवघड आहे की आज तरुण गेला तरी 3 वेळा बसतो. पण ती वयाच्या 100 पर्यंत त्या माऊलींनी वारी केली आणि दुसरं काहीच मागितलं नाही. त्याच्या अगोदरची मुलं बरीच गेली होती. पूर्वी बालमृत्यू खूप होते, व्यवस्था काही नव्हती. आज हा 1875 सालचा काळ, आज किती वर्ष झाली बघा. 1875 साली महाराजांचा जन्म झाला. त्याच्या अगोदर मुलं गेली बरीचशी. तिने मारुतीरायाला दुसरं काही सांगितलं नाही. मारुतीराया, तुझी वारी करते, पण एखादा भगवत भक्त माझ्या पोटी येऊ दे. नाही का? आपल्या परंपरेला अनुकूल असेल असा, भगवत भक्तीला अनुकूल असेल असा, किमान आपल्या संसारामध्ये आपल्याला अनुकूल असेल मुलगा झाला तर बरं. मला तर असं वाटतं, बाहेरची वैरी एक वेळेला परवडतील, पण एका पोटातून आलेले वैरी परवडत नाहीत. नाही का? म्हणून भाऊ भावामध्ये वैर जे असतं ते टोकात असतं, कारण एकमेकाला एकमेकाचं उणं माहिती असतं. पण मातोश्रींनी मागून घेतलं, असा दे की ज्याच्या अंतःकरणामध्ये मारुतीराया तुमच्यासारखी भक्ती निर्माण होईल. आणि दादा महाराजांचा जन्म त्यांच्या पोटी 1875, मराठी साल सांगायचं, तिथी सांगायचं म्हटलं तर ऋषीपंचमीच्या दिवशी दादा महाराजांचा जन्म आहे. आम्ही तर असं म्हणतो, ऋषीच त्यांच्या पोटी आले. आणि सामान्य कुळामध्ये जन्म झाला.
पवित्र ते कुळ पावन तो देश, देसे हरीचे दास जन्म घेती. सामान्य कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा असामान्य माणसं त्यांच्या पुढे प्रवचनाला यायची. लहानपणी मुलं जगत नव्हती म्हणून महाराजांचं नाव धोंडी ठेवलं. पूर्वी असं होतं की नाव ठेवलं म्हणजे नकोच, कशाला नाव ठेवायचं, कशाला बारसं करायचं, त्यापेक्षा आपलं धोंडा नाव ठेवा. दादा महाराज जातीय हुशार होते. वडिलांनी शाळेत घातलं. शाळेत घातल्यानंतर सगळेची ए धोंड्या, ए दगड्या, ए धोंड्या, ए दगड्या अशी हाक मारू लागली. महाराजांना वाईट वाटलं. घरी आले, त्यांच्या वडिलांचा तात्या हाक मारत असत. आणि तात्या का म्हणे, केशव, माधव, विठ्ठल, पांडुरंग अशी नावं नव्हती का तुम्हाला? माधव असं नाव नव्हतं का? का माझं नाव धोंड्या ठेवलं? आणि डोळ्याला धार लागली. तात्याने त्यांना जवळ घेतलं, छातीला लावलं. आता काय त्या बाळाला सांगणार की मुलं जगत नव्हती म्हणून तुझं नाव धोंड्या ठेवलं? अरे म्हणे, बाळा तुला कळत नाही, धोंडाला जेव्हा टाकीचे घाव पडतात तेव्हा त्याचं मूर्ती घडते, तेव्हा त्याचा देव घडतो. बाळा तुझंही तसंच होईल. आणि पोट तिडकीने दिलेला आशीर्वाद आणि कळकळ दादा महाराजांच्या रूपाने प्रकट झाली. काय आश्चर्य आहे बघा. आणि महाराजांना बरं वाटलं. मग सगळ्यांना सांगू लागले, अरे टाकीचे घाव घातल्याशिवाय धोंड्याचाच दगड होतो, धोंड्याचाच देव होतो, दगडाचाच देव होतो. आणि देव झाल्यानंतर तो दगड राहत नाही, कारण त्याच्यामधून देव मूर्त होतो, नाही का? आपण सुद्धा मूर्तीच आहोत. होय, आपण सुद्धा मूर्तीच आहोत. का मूर्ती आहोत? प्रत्येक क्षणाला काही नाही काहीतरी मूर्त होत असताना आम्ही मूर्ती. बघणं मूर्त, ऐकणं मूर्त, चालणं मूर्त, हे सतत संकल्पना मूर्त, कल्पना मूर्त, शब्द मूर्त. बघा, मला काही काही वेळेला असं आश्चर्य वाटतं की विचार करायला बोलत असताना, विचार करायला अवधी नसताना सुद्धा, विचार करायला अवधी नसताना सुद्धा अविचाराचे शब्द बाहेर पडत नाहीत. खरंय, त्यालाही विचार करायला. किती आश्चर्य आहे की असं म्हटलं का मी थांबा, आता मी 2 मिनिटं थांबतो. नाही, विचार करायला एका क्षणाची फुरसत नाही, कारण प्रवचन चालू आहे, कीर्तन चालू आहे. मी जर म्हटलं चला आता मी थांबलो बरं का, माणसं म्हणतील आता काही बाबामानांचं खरं नाही, आता काही त्यांचं वय झालं, खरंच वय झालं. पण न थांबता कंटिन्युअस आणि एकही शब्द इकडचा इकडे न होता जेव्हा प्रगट होतो तेव्हा माझा अभ्यास प्रगट झाला, माझं कर्तृत्व प्रगट झालं. काय या वाणीमध्ये प्रभू प्रगटला आहे त्याचं प्रदर्शन झालं, मूर्त झाला. वाणीतून मूर्त, बघण्यातून मूर्त. बघण्यातून मूर्त म्हणजे काय? मला बघितल्यानंतर तुमचं नाव आठवतं, राजेंद्र, दुसरं नाही आठवत. लाख माणसामध्ये जरी मी तुम्हाला बघितलं तरी म्हणेन हे राजेंद्र आहेत, हे अमके आहेत, हे अमके आहेत. याचा अर्थ असा आहे की जे सतत मूर्त होतं तसं दादा महाराजांच्या मधून ज्ञानोबा तुकोबाचं प्रेम मूर्त झालं. आणि जेव्हा दिंडी निघाली, महाराजांना वाटलं आपण जावं. आई म्हणली कुठे निघाले? नाही म्हणे, दिंडी पोचून येतो जरा पोव्याच्या नाक्यापर्यंत. लहान वय म्हणजे 15-16 वर्षाचं, जेमतेम इकडे तिकडे वय असेल, कमी जास्ती असेल. गेले तिथे आणि दिंडीचा नाच बघताना त्यांना असं वाटलं आपण नाचत जावं, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया. नाचू लागले. काकांना म्हणाले, काका मला तुमच्यावर यायचं आहे. हो म्हणाले, तुमच्या आईची अवस्था काय होईल? आधीची मुलं गेलेली आहेत, काय होईल आईची अवस्था तुमच्या? असं नका करू, वडील गेलेले आहेत, नका नका तुम्ही येऊ नका. नाही नाही म्हणाले, मला आल्याशिवाय जमणार नाही. मग जा म्हणाले, आईची परवानगी तरी काढून घ्या. घरी गेले. जुना शब्द आहे, वलनीवरचं धोतर घेतलं उडून. असं घेतलं. अरे कुठे निघालस रे बाळा? दादा कुठे निघालास तू? नाही म्हणाले, आई पण अरे बाळा तुझं हे काय वय आहे का? आता कुठे जाणार? किती लांब पंढरी, हां किती लांब पंढरी. नाही बाई, आता आई आई तू देवाची भक्ती करतेस, मग मी केलं तर कुठे बिघडलं? मी वारीलाच निघालो ना, का दुसरं कुठे जातोय? ₹100 घेतला घरातून आणि फक्त अंगावरचं उपरणं घेतलं आणि महाराज आज्ञा घेतलीच नाही, जातो म्हणाले बाहेर पडले. आणि काय तुम्हाला सांगू,
दिंडीमधलं भजन ज्ञानबा तुकाराम, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, हा बीजमंत्र म्हणायला सुरुवात केली. बीजमंत्र म्हणायला सुरुवात झाल्याबरोबर अंतःकरणामध्ये हरिनामाचं भगवत प्रेमाचं बीज रुजलं आणि ते बीज जे वाढलंय ती आत्ताची वारी आहे 150 वर्षानंतर. त्या काळामध्ये लहानपणी जे पंढरीची वारीला गेले आणि नाचत गेले, दगड बघितला नाही, धोंडा बघितला नाही, पाय सुजले तरी नाचावं. दशमीला दिंडी पंढरपूरला गेली, रात्री 12 वाजलेत, जुना काळ तो. चंद्रभागेला गेले, स्नान केलं आणि तसेच पांडुरंगाच्या मंदिरात गेले. पांडुरंगाच्या पायावरती 5 पैशाची काही माळ मिळत होती, जुन्या काळ तो, ते घेतली, गळ्यामध्ये घातली आणि आले. काकांना म्हणाले, काका अहो मी वारकरी झालो. अहो म्हणाले, काय कसं झाला वारकरी? कोणाकडून तरी माळ घालावी लागते संप्रदायामध्ये, असं जमत नाही. नाही नाही म्हणाले, माझा ऐका काका, मी वारकरी झालो. आणि पुढे काय बोलले ते ऐकण्यासारखं आहे. त्या वयात काका काल मेलो असतो तर आई वडिलाचं म्हणून मेलो असतो, आज तुळशीची माळ घातल्यानंतर या क्षणाला जरी मृत्यू आला तरी ज्ञानोबा तुकोबाचं म्हणून मरेन. काकांनी जवळ घेतलं, अरे काय तुझी आवड आहे रे, काय तुझी आवड आहे. हाच परमार्थाचा पाया रचला. मग त्या काळामध्ये वास्कर परंपरेमध्ये जे कोणी श्रेष्ठ होते त्यांच्याकडून त्यांनी जाऊन माळ घातली. आल्याबरोबर इकडे घरी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली आणि पंढरपूरहून येताना काय बरोबर प्रसाद आणावा त्यांनी, राजेंद्र काय सांगू, पंढरपूरची रेती नेली. वा, चंद्रभागेच्या वाळवंटातली. त्यांना काय सुचलं बघा, सुचतं सुद्धा कसं, याच्यावरून माणस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, तसं जे सुचतं त्याच्यावरून समजावं की या माणसाची भूमिका काय आहे. रेती जमा केली. काकाने विचारली, कशा करता? नाही म्हणाले, एक खाली अंतरण्याकरता आणि एकाची मी उशी करणार आहे. ते म्हणले, का? अहो म्हणाले, याच्यातला एक दगड असा असेल की ज्याच्यावर ज्ञानोबा राहायचा स्पर्श झाला असेल, वा, तुकोबा राहायचा स्पर्श झाला असेल. या पंढरीच्या वाळवंटामध्ये नाथ नाचले असतील, नामदेवराय नाचले असतील, त्यांच्या कण लागलेले हे दगड नाही आहेत, प्रत्यक्ष जिवंत प्रसाद आहे, हिरे मोती आहेत त्यांच्या चरणाला लागलेले. आणि तसंच केलं. सातारला आल्यानंतर ती हाकतरलं, त्याच्यावर दूतवस्त्राची घडी घातली आणि उशी केली. आणि काय तुम्हाला सांगू, दुसरा वेदच नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. काय सांगू तुम्हाला, शेंडी वाढवली त्याच्याकरता, भिंतीला खिळा ठोकला आणि ती शेंडी तिथे बांधायची. 1ला विणा घ्यायचा रात्री आणि सकाळी 6ला खाली ठेवायचा. नुसतं जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सगळे मला म्हणतात, बाबा महाराज तुमचा रामकृष्ण हरी गोड. बाबा महाराजचा नाही, दादा महाराजांनी केलेल्या तपश्चर्याचा. आम्ही कोण हो की झाडकी पत्ती. मोठी मोठी महाराज मंडळी, जे वरदानंद भारती, अनंतराव आठवले, हां, त्यांनी सुद्धा ती रामकृष्णारीची कॅसेट उत्तर काशीला घेऊन रोज सकाळी ऐकायची, डोळ्याला धार लागायची. त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं, वाना उत्पात वगैरे त्यांच्याशी, त्यांनी सांगितलं मला तेवढी कॅसेट करून पाठवा बाबा महाराजांच्या रामकृष्णारीची. कशाचा बाबा महाराज, कोण बाबा महाराज, काय किंमत आहे? त्याच्या मागे एवढ्या वर्षाची परंपरा आहे. बाजारात सर्व विकत मिळतं पण परंपरा विकत मिळत नाही. त्याच्याकरता तेवढी वर्ष घालवावीच लागतात. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून तो रामकृष्ण हरी गोड आहे. खरं आहे. याचा अर्थ तो रामकृष्ण हरी बाबा महाराजांचा नव्हे, सद्गुरू महाराजांनी जी केलेली जी तपश्चर्या आहे, 6-6 तास, 1-1 वर्ष, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. काही काही माणसाला असं वाटतं, काय हो अनुग्रह दिला का? दिला. काय दिला? जय जय राम कृष्ण. त्यात काय, आम्हाला माहिती आहे. अरे तुला माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. कळलं काय ते महत्त्व? हां, गंमत अशी आहे की जय जय राम कृष्ण हरी हा प्राणियार एक बीजमंत्र उच्चारी, प्रतिदिनी रामकृष्ण म्हणता मुरारी, हेच साधन रे तुझं सर्व सिद्धीचे, नाम उच्चारी गोपाळाचे वाचे. बीजमंत्र मिळाला. शब्द कसा आहे बघा,
आज आंब्याचं बीज लावलं आणि महिन्यानी आंबा आला असं नव्हे, आज लावावं आणि नातवानी फळ घ्यावं. तसं कमीत कमी 2 तप तरी नित्य नेमाने जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हे ओपन सिक्रेट आहे. काय उघडं जरी हातात दिलं, गात जातो तुका हाची उपदेश लोका, नाही विचारित मेघ हगंदारी शेत. कसा मंत्र आहे? पाऊस पडताना कधी विचार करतो का देवळावर पडू, घरावर पडू, रस्त्यावर पडू? नाही. नाही विचारित मेघ हगंदारी. तसं ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र इतरांचे इतर मंत्र भाग करून केलेले आहेत. याचा हा मंत्र, त्याचा तो मंत्र. इथे नाही, सकळा अशी येते आहे अधिकार. काय म्हणून म्हणाले, कसा कसा मंत्र आहे? गात जातो तुका हाची उपदेश, नाही विचारित मेघ हगंदारी शेत. हगंदारी आहे का शेत आहे, हे जसं मेघ विचार करत नाही तसं तुकोबार आहे. गात जातात, त्यांच्या अंगावर पडेल तर त्यांनी घ्यावा. ही सगळी परंपरा वारीची आणि इतक्या वर्षाची चालत आलेली वर्णन करताय. याच्यातनं वारी समजून घ्यायची म्हणजे काय, वारीमध्ये सामील व्हायचं म्हणजे काय, जे आपण म्हणतो की अमृतानुभव येतो, या सगळ्याचा अभ्यास केला की, जाणून घेतलं की, बरोबर आहे. वारी म्हणजे नेमकं कसं? वारी म्हणजे असं आहे, आता हा जय जय राम कृष्ण हरी आहे, हा मंत्र आहे, सुंदर ध्यान अभंग आहे. माझा अनुभव असा आहे की घरी एकट्याने भजन करणं निराळं. ही यात्रा नव्हे, ही वारी आहे. खरंय, यात्रा निराळी. हां, जत्रा निराळी, यात्रा निराळी आणि वारी निराळी. जत्रेमध्ये माणसं जातात, तिथे नको त्या गोष्टी सुद्धा असतात, त्याचा उल्लेख करण्याची काही आवश्यकता नाही. माणसं पाळण्यात बसतात, अमकं करतात, तमकं करतात, नाटक बघतात, तमाशा बघतात, ठीक आहे. कापाकापी असते, बोकड कापला, अमकं कापलं, तमकं कापलं. वारकरी संप्रदायाने ते निषिद्ध मानलेलं आहे. तुम्ही म्हणाल का एका कोंबड्याला किंवा बकऱ्याला किंवा एका माणसाला एका सेकंदाचं आयुष्य देता येत नाही, तर त्याचं आयुष्य घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी नाही आहे. म्हणून जिथेही आहे ती जत्रा, बरं का. मग खेड्यापाड्यातल्या लोकांना तेवढाच आनंद असतो. मग कुठे एक अमकं घे, तमकं घे, मुलाबळांना आण, खांद्यावर बसून घेऊन जा, बैलगाड्या झोपून घेऊन जा, तेवढा आनंद. पण जत्रा, यात्रा म्हणजे पाप धुण्याकरता जी केली जाते. म्हणून पूर्वीच्या काळी जर तीर्थयात्रेला मनुष्य तरुणपणात निघाला तर माणसं म्हणायचे, हे काय वय आहे का तुझं? हे का तुझं वय आहे का? मला याचा अर्थ कळला नाही. ज्ञानोबारायांनी वयाचा विचार केला असता तो 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती. शंकराचार्यांनी सुद्धा जे काही लिहिलं वाङ्मय ते तरुणपणातच लिहिलं. असं नाही, परमार्थाकरता वय नाही. म्हणजे अरे म्हातारा झाल्यावर जा, म्हणजे पाप करायचं वय संपल्यानंतर पाप धुवायला जाय, ही संकल्पना. जे वय पाप करायचं त्याच वेळेला जाऊन धुतलं तर पुढे ते घडणार नाही. म्हणून मी एक शब्द वापरत असतो राजेंद्र, तरुणांनी तरुण जाण्याची गरज आहे. काय पाप करण्याची इंद्रियामध्ये क्षमताच राहिली नाही तर पाप कसलं करतो? खरंय नाही का? उठता येत नाही तर पाप कसलं करतो? पण ज्या तरुण वयामध्ये बेछूट सुटतो न वाटतं तसा वागतो. म्हणून माणसं म्हणतात हे वय नाही. ज्ञानोबाराने दाखवून दिलंय परमार्थाचं वय कोणचं. सुरुवात 16व्या वर्षी करावी, म्हणजे जस्ट ऑपोजिट, 61व्या वर्षी परमार्थ फुलून येईल. आज लावलेलं झाड जसं नातवाला आंबा देतो तसं आज 16व्या वर्षी. म्हणून आत्ता वारीमध्ये तरुण चिकार आहेत. माझं प्रवचन रोज चालतं, रोज नैन्याळ्या गावी असतं. तरुण जास्ती येतात ऐकायला. कारण का? तुम्ही म्हणाल तुमच्याकडे कारण का? मी कोणताही विषय क्लिष्ट करून सांगत नाही. सामान्य माणसाला प्रॅक्टिकल लँग्वेजमधून जेव्हा तुम्ही सांगता, अरे महाराज असं म्हणायचे, तू देवाचं काही करू नकोस, पण देव तुझ्याकरता काय करतोय बघायला शिक. बघा कशी भाषा पलटली, हे चटकन समजतं. तू देवाचं नाव घेऊ नकोस, पण देव तुझं स्मरण करून तुला उठवायला येतो, हे विसरू नकोस. ज्ञानोबाचा सखा तू जीवलग तुकयाचा, काय वर्णून पामर महिमा मी तुमचा. म्हणजे त्या काळामध्ये हायकोर्ट जस्टिस पटवर्धन, लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल बाळाराम धुरंधर,
पुण्याचे स्मॉल कॉलेजचे हाटंगडी, भोगीलाल भाईदास कंपानी वकील, ही मोठी, आता ज्यांनी डी.लिट पदवी घेतली बैरट, ते दादा महाराजांचे शिष्य. ही सगळी सुशिक्षित मंडळी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित केली ते दादा महाराजांनी. परवाच्या साहित्य संमेलनामध्ये सदानंद मोरेने उल्लेख केला आहे भाषणामध्ये. होय. हां, की दादा महाराजांची जी भाषा होती ते मोठ्या मोठ्या पंडितांची भाषासुद्धा, विद्वानांची भाषासुद्धा सपक वाटली त्यांच्या पुढे. हा शब्द वापरला आहे त्यांनी, सपक वाटली. म्हणजे त्यांचं जे मराठी होतं, आता हे कुठून आलं, कुठून आलं हे उत्तर नाही आहे. यालाच प्रसाद म्हणावा, यालाच आशीर्वाद म्हणावा. हा दिठवा दयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परितुके महेशेशी. हा दिठवा नुसतं कृपेच्या दृष्टीने बघितलं तर आपाप प्रगट होतं. ही त्यांची निष्ठा होती. माझी माऊली, माझी माऊली, बरं का. आणि म्हणताना काय तुम्हाला सांगू, अशी उडी मारायची आणि डोळ्याला धार लागायची. एक संस्थानिक होते, त्यांनी प्रवचन ऐकलं, डोळ्याला धार लागली, त्यांना घेऊन बाहेर गेले. ते म्हणाले, हा दगड आहे, क्षत्रिय आहे म्हणे मी, पण आज माझ्या डोळ्याला धार लागली. मेक मारली लोखंडाची तर पाणी येणार नाही, पण आज तुमच्या शब्दांनी माऊलीच्या प्रेमाने डोळ्यातून धार लागली. आणि मला वाटतं परमार्थाचं हे सार आहे. कोणी त्याला भोळसट म्हणो, काय म्हणायचं असते म्हणू, बरं का. आता भोळसट म्हणायचं जर असेल तर निवृत्तीनाथांना भोळसट म्हणायला पाहिजे, नाही का. म्हणती धरा धरा निवृत्तीशी. जेव्हा ज्ञानोबा राया समाधीत जाऊन बसू लागले, ओसंडोनी निवृत्ती अलिंगो लागला, ओसंडून जाऊ लागले. मग एवढ्या ज्ञानी मोहात कसा अडकला म्हणायला पाहिजे ना. ज्ञानाला मोह नसतो. मग आता निवृत्तीनाथ ज्ञानी होते का नव्हते म्हणा, निवृत्तीनाथ अज्ञानी होते म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं ते. पण ओसंडोनी निवृत्ती अलिंगो लागला. आणि जनाबाई वगैरे म्हणती धरा धरा निवृत्तीशी, नामदेवराय म्हणतात. अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण सिद्धी नेले. माझ्या ज्ञानराजाने कधी अमर्यादा केली नाही, शिष्य गुरुपण सिद्धी नेलं. आणि डोळ्याला धार लागली. माहिती नव्हतं का त्यांना आत्मा अखंड अविनाशी आहे. पण एक सांगू का, निर्गुण हे ज्ञान आहे आणि सगुण हा अनुभव आहे. कल्पनेतला भात कल्पनेत राहतो, समोर भात आल्यानंतर कल्पना राहत नाही, ते वास्तव्य आहे. म्हणून वारकरी संप्रदाय निर्गुण उपासक का सगुण उपासक नाही, सगुण निर्गुण उपासक. कारण जीवन दोन्ही अंगाने प्रगट होतं. म्हणून संतांनी सगुण निर्गुण एको गोविंद. अगदी बरोबर, एको निर्गुण. आता बघा, तुम्ही जर म्हणाला बाबा महाराज मला भूक लागली, मी म्हणीन दाखवा पाहू. तुम्ही म्हणाल बाबा महाराज दाखवतो ना, जरा समोर आणा चपात्या. नाही, 4 चपात्या खाल्ल्या तर बघा. म्हणजे भूक दिसत नाही पण लागते, कळते. तसं एक भाग निर्गुण आहे, एक भाग सगुण आहे. काम निर्गुण आहे, पण पुत्र हे त्याचं सगुण दर्शन आहे. ते झाल्याशिवाय संसार सुफळ नाही. बरोबर आहे ना. खरंय. काय प्रत्येक जण लग्न झाल्यावर वाट बघतो केव्हा नातवंड होत आहे. ते जर कर्म वाईट आहे तर वाट बघायची गरज काय. चुकीच्या मार्गाने गेलं तर वाईट आहे, एरवी तो पुरुषार्थच आहे. धर्माच्या आधाराने अर्थ, धर्माच्या आधाराने काम, चुकीचं म्हटलं नाही. मग आता मला सांगा, एक भाग सगुण आहे, एक भाग निर्गुण आहे. आमचे दादा महाराज मोठ्या गमतीने म्हणायचे, हे दिसतं ते सगुण आहे, दिसत नाही पाठ ते निर्गुण आहे. पण आहे सगुण निर्गुण दयाची ही अंगे, तोची आम्हा संगे क्रीडा करी. आज तुमच्यातला काही भाग दिसतोय, हे दिसताय ते सगुण आहे, पण जे दिसत नाही ते निर्गुण आहे. म्हणून माणसं म्हणतात तुमच्यात काय आहे ते वा कळत नाही आपल्याला. म्हणजे जो कळत नाही तो भाग निर्गुणच आहे, आणि कळतो तो सगुण आहे. म्हणून निर्गुण निराकार परमात्मा जरी असला, काही काही माणसं म्हणतात आम्हाला मूर्तीला मानायचं नाही. नव्हे, मूर्तीच्या दर्शनाकरताच वारकरी पंढरीला जातात. आणि एक मी नेहमी मागेही सांगितलं होतं तुमच्या मुलाखतीमध्ये, आम्ही देव भेटण्याकरता पंढरीला जात नाही. आमच्या देवाच्या भजनाचा आनंद माऊलीच्या संगतीत भोगण्याकरता जातो.
म्हणून यात्रा पाप धुण्याकरता आणि वारी ही प्रभूशी एकरूपता प्राप्त होण्याकरता आहे. भक्त होण्याकरता आहे. भक्त शब्दाचा काही अर्थ असा करतात, जो विभक्त नव्हे तो भक्त. विभक्त नव्हे तो भक्त अशी करायची व्याख्या गरज नाही. भक्तच आहे, पुन्हा भक्त आहे सांगण्याची गरजच नाही. त्याला दोन शब्द वापरण्याची गरजच नाही. माझा मुलगा आहे म्हटल्यानंतर पुन्हा मी जन्म दिलाय सांगण्याची गरज नाही. आणि तो शेजारचा मुलगा माझा मुलगा नाही म्हणून हा माझा मुलगा आहे अशी पूर्तता करायची. मुलगाच आहे, पूर्तता करण्याची गरज नाही. तसं भक्त म्हणजे भक्त, आणि ती सहज अवस्था आहे बरं का. हे कळणं याला ज्ञानभक्ती सहजा, सहज सहज अवस्था. बघा सगळी बघणे रूपाने तो प्रकट होतो. पण बघणे रूपाने प्रगट होणं हे प्रकृती धर्म आहे, पण तो प्रगट करतो हे कळणं ही भक्ती आहे. ऐकणं हा कानाने आहे हे बरोबर आहे. ऐकणं हे कानाने जरी असलं तरी ऐकवणारा तो आहे. चाले शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण, ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. कोण कोण सांगतं, कोण करतं, ही सगळी त्याचीच कृपा आहे. म्हणून हे कळणं मग प्रत्येक कर्मामध्ये हरी तुझे नाम गायन अखंड. एकाने मला विचारलं, तुम्ही कीर्तना सांगता तुझं नाव, तुम्ही तर माळ जपत नाही. अरे जपायची गरज नाही, प्रत्येक कर्म तो करतोय हा अखंड जप. मुलगा किंवा मुलगी बघायला जातात, मुलाच्या घरात गेल्यावर पाहून घर चांगलं दिसतंय, असा करतो, चांगलं दिसतंय, सोफा सेट चांगला आहे, घर चांगलं आहे, वस्तू चांगल्या आहेत, पडते पिडते चांगले आहेत. मग साध्या वस्तूमधून जर मालकाचं दर्शन होतं तर ते वस्तुरूपाने नटलेला परमात्मा त्या वस्तूमधून कोणाचं दर्शन व्हावं, कोणाचं दर्शन व्हावं. जगरूपाने नटलेला आहे. अरे तुम्ही लाकडाचं फर्निचर केलं, झाड कोणी निर्माण केलं, कोण, वारा सहज येतो जातो, काय गंमत आहे. किती एअर कंडिशन लावा पण एक वाऱ्याची झुळूक आली तर त्याचा आनंद निराळा आहे. तसं वारी केल्यानंतर काय घडतं, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. चिंता वारते ज्याच्यानी त्याला म्हणावं वारी, वारली. कारण का, कळलं की आता मी एकटा नाही, माझ्याबरोबर कोणतरी आहे. हा एक उदाहरण मी नेहमी देत असतो. लग्नाच्या पूर्वी आई सांगते लवकर घरी ये 7 वाजता. मग लग्न झाल्यानंतर असेच गप्पा मारल्या, सासरवाडीला गेले होते. गप्पा मारता मारता 11:30-12 झाले, निघाले. आई जाते का? आई म्हणाली आता रात्र झाली. अगं म्हणे काय चिंता करतेस, पूर्वी मी एकटी होते, आता तो आहे ना, तो आहे ना, तो माझ्याबरोबर असताना मला जायचं काय हरकत आहे. साधा मरका नवरा बरोबर असला तर बाईला धीर येतो. मग जो कधीच सोडून गेला नाही असा पांडुरंग बरोबर असल्यानंतर अवघी चिंता वारली. ती चिंता वारीच्या रस्त्याने संपते. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. मग दादा महाराज जे होते ते ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर ज्ञानेश्वरी सांगणारे दादा महाराज म्हणून ओळखू येऊ लागले. आणि मग पुढच्या उत्तरायुष्यामध्ये ते कीर्तनातच रंगू लागले. विणा घेतल्यावर अतिशय गोड आवाजात जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, गोड आवाजात अभंग ते असं म्हणायचे. सुंदर ते ज्ञान उभे विटेवरी, सुंदर ते ज्ञान उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर.
असं वाटायचं पांडुरंग डोलतो. माणसं व्याख्यान ऐकून डोळ्याला धार लागायची, पण त्यांचा अभंग म्हणता म्हणता माणसांच्या डोळ्याला धार लागायची. ती प्रेमाची धार होती. प्रेमाची धार. तुकोबारायांनी सांगितलं तसं भजन होतं. सद्गदित कंठ दाटो येणे फुटो हृदय, चिंतनाचा एक लाहो तुमच्या हो विठ्ठला, नाम आठविता सद्गदित कंठी. स्मरण झाल्याबरोबर कंठ सद्गदित केव्हा होतो? जेव्हा ती व्यक्ती आपली असं वाटते तेव्हा. एका बाईचा मुलगा गावी गेला होता. घरात असा आमरस आला होता आणि त्या बाळाला खूप आवडत होता. कोणीतरी म्हणालं, अहो माधवला खूप आवडतं. माधवचं स्मरण झालं होतं या डोळ्याला. नवरा म्हणाला, रडतोस? नाही म्हणले, मी रडले नाही, स्मरण झाल्यावर धार लागली. हे काय ग्लिसरीन टीयर्स नव्हेत, ते इथून आले. हा, स्मरण झाल्याबरोबर. मुलाचं स्मरण झाल्यावर अश्रू का? तर मुलगा माझा आहे. तसं त्या दिवशी पांडुरंग माझा आहे आणि मी पांडुरंगाचा असं वाटेल, त्या दिवशी अश्रू येण्याचा प्रश्न नाही. पांडुरंगाचं स्मरण झालं की अश्रू येतील. पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊलिये, पान्हा घाली प्रेमधारा पूरक्षिरा लोटू दे, पान्हा घाली प्रेमधारा माझी विठ्ठल माऊली. सगळ्यांनी देव म्हटला, पण वारकरी संतांनी त्याला माऊली म्हटलं. हा फरक आहे. फार मोठा फरक आहे. अहो नातं जुळलं ना, बरं का, नातं जुळलं, माऊलीचं नातं जुळलं. माझी विठ्ठल, त्यांचा देव सुद्धा माऊली आणि त्यांचे संत सुद्धा माऊली. खरं आहे. माझी विठ्ठल माऊली, प्रेम पान्हा पान्हायली, प्रेम पान्हा पान्हायली, कुरवाळोनी लावी स्तनी. अर्थ चांगला घेतला, माझी आई आहेस, आई आहेस. हां, बाळ पदराखाली शिरतं आणि तिचा प्रेम पाना पिसतो. एक आमचे महाराज सुंदर म्हणायचे, एक पिण्याकरता झुरतं आणि एक पाजण्याकरता झुरते. पिण्याकरता झुरतं ते बाळ आणि पाजण्याकरता झुरते ती आई. एक पिऊन तृप्त आहे आणि एक पाजून तृप्त आहे. काय प्रतिती आहे बघा. पिऊन तृप्त आहे, एक पाजून तृप्त आहे. तसं प्रभूचं नाव घेऊन आम्ही तृप्त आहोत आणि त्याचं नाव ऐकून आमच्या मुखातून तो तृप्त आहे. हे नातं आहे बघा. पिऊन तृप्त, पाजून तृप्त. एकदा त्या बाळाला पाजलं की नाही, तिला बरं वाटतं. बाळ पिलं पिलं. तसं आता महिना राहिला, आमचा पांडुरंग वाट बघतोय. लावी स्तना ईश्वरे. महाराज म्हणाले, हे श्रृंगारिक शब्द घेऊ नका. हे आई मुलाच्या नात्यातून बघा, आई मुलाच्या नात्यातून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल वारकरी संप्रदाय काय आहे. देव भेटण्याकरता नाही, भेटूनच आहे. भेटू नाही, ती प्रतिती प्रगट होण्याकरता. पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळे विण प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे, पण गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. काय नाथभावाला इथं. पृथ्वी निधाने भरली आहे, जमिनीमध्ये पाणी आहेच, पण पायाळ आल्याशिवाय लागत नाही. मी दृष्टांत गमतीने सांगताना रंगवतो की जमीन आपली, मालकी आपली, वहिवाट आपली, पिढी जात आपल्याकडे, पण त्यातलं पाणी दाखवणारा दुसरा. 7-12चा उतारा तुमच्या नावाने, डचा उतारा तुमच्या नावाने, पण एवढ्या वर्ष जमिनीची मेहनत करून तुम्हाला त्याच्यातलं पाणी कळत नाही. तसं 50 वर्ष 60 वर्ष जगून कुठे पाणी आहे ते कळत नाही. त्याच्याकरता पायाळ संत भेटावे लागतात. आता हा ज्याच्या त्याचा जमिनीचा गुण आहे. ज्ञानोबारायासारख्याला 1 फुटावर पाणी लागलं. जन्मजात बाळपणीच सर्वज्ञतावरी जयाते, वैसेच्या गावाने येता दसेची वाट न पाहता बाळपणीच सर्वज्ञतावरी जयाते. असं माऊलीचं सामर्थ्य होतं. काही काही 70 आली ते भेट नाही, काहीला 50 येलच भेटतं, काही काहीला मरायच्या वेळेला तरी भेटतो की नाही कोणाला माहिती.
आता हा काही आमचा प्रश्न नाही आहे. जसं तुमच्या जमिनीचं पाण्याची खोली असेल तसं संतांच्या संगतीत गेलात तर नको तेवढी मेहनत करा, बरोबर योग्य ठिकाणी सांगतील इथे खाण लागलंच पाहिजे पाणी. हा माझा अनुभव आहे. एक पाय भेटला, बरोबर सांगितलं 30 फुटावर हम काम बरोबर पाणी लागलं. तसं संत दाखवतात, अरे तैसा हृदयामध्ये मी रामू, असं तर सर्व सुखाचा तुझ्या हृदयातच आहे. अरे मी कुठे आहे, जरा अंतर्मुख होऊन बघ. मी शब्दाचा जरा फोड करतो. आत्मा. आत्मा शब्दाचा अर्थ काय? बाहेर नाही, आत्मा. आत्मा. अरे जरा डोकावून बघ, जरा डोकावून बघ, असं बघ, असं बघ, असं बघ. ते काय असतं? माणसं म्हणतात असा दिसतो, पण इथलं लवकर दिसतच नाही. खरंय. आपल्या शर्टावर जर इथे जर जेवताना डाग पडला तर समोरच्याला दिसतो, आपल्याला दिसत नाही. तसं आत्मसत्ता खाली पूर्ण वाकल्याशिवाय दिसत नाही. म्हणून मी एक शब्द वापरत असतो नेहमी, अनेकांनी लाखोनी ऐकलाय, ताट उभं राहून बघावं ते प्रदर्शन आणि वाकल्याशिवाय मिळत नाही ते दर्शन. वा. आता हा फोटो बघायचा असाच बघितला पाहिजे, असा बघून माहिती नाही, पण दर्शन घ्यायचं असेल तर ते असंच बघावं लागेल. वाकलंच पाहिजे, वाकलंच पाहिजे. पाण्याचा प्रवाह वाहत होता, सुंदर पाणी होतं, हा मोठा होता. अरे म्हणाले, कळलं नाही का मी या गावचा राजा आहे? ते म्हणले, राजा असन नाही तर कोणी आस, मी सगळ्याची ताण वागवतो, फक्त माझ्या लेवलला खाली वाक. मी वर येणार नाही, तू वाक. तसं ईश्वरी सत्ता वाकलं नतमस्तक झालं की तो आतूनच सांगतो, अरे एवढा घाबरतोस काय, मी तुझ्यातच आहे. म्हणून बाप रुक्मादेव विठ्ठल हृदयी, पण आपुली आणवा आहे त्रिभुवनी राया. जो त्रिभुवन व्यापून आहे तोच हृदयात आहे, तोच हृदयात आहे. म्हणून वारी ही देव भेटण्याकरता नाही, त्याचा आनंद भोगण्याकरता. आणि हे दादा महाराजांना कळालं नाही, सगळ्या संतांना हे कळतं. कोणी म्हणतील तुम्ही दादा महाराजांचे आहात म्हणतो, नाही नाही नाही, असं बिलकुल नाही. जो या भूमिकेमोडपर्यंत येतो त्याला कळायलाच पाहिजे.